एवढंच सांगतो, अनेकदा काम करून यश मिळत नसतं, निराश व्हायचं नाही, काम करत राहायचं. आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू, एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करू नका. मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल्या त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल, एका गाडीत होते. पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी. हाथ बढ़ाकर आसमां छू लेंगे हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम. आणि म्हणून काळजी करू नका. आपले बापू स्पष्ट वक्ते आहेत, बोलून टाकतात. मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे, ढोकळ्या मनाचा आहे, मनात काय ठेवत नाही. आणि मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे. बापू म्हणाले होते, ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं, मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं. बरोबर ना? मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे. आणि सांगोला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं. सांगोल्याचं पाणी कसं, सांगोल्याला कसं. आणि म्हणून सांगोलाच नाही, मंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत, त्यांनी आतमध्ये या, पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं. आतमध्ये इकडे जागा आहे, मधल्या पॅसेजमध्ये तिकडे जागा आहे, पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं. उन्हामध्ये ते उभे आहेत, ऊन जोरात आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सभा झाली आहे आपली, आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येक जण बाबासाहेब स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आला आहे. आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातल्या